भोंदू बाबा अशोक खरातचे व्हिडिओ कसे शूट झाले, तर याचं असं सांगितलं जात आहे की त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका मुलाने तिथं स्पाय कॅमेरा लावला होता आणि तोच त्या स्पाय कॅमेराद्वारा हे व्हिडिओ सगळे बघत होता. याचं कारण असं होतं की काही वर्षांपूर्वी ज्यावेळेस ह्या मुलाचं लग्न झालं आणि त्याची बायको गर्भवती झाली, त्यावेळेस अशोक खरात त्याला म्हटला की एकदा जोडीने या ऑफिसला, मला आशीर्वाद द्यायचा आहे. त्यानंतर काही काळाने तो मुलगा विसरून गेला. त्यानंतर पुन्हा एकदा अशोक खरातनी त्यांना जोडीने यायला सांगितलं. त्यानंतर ज्यावेळेस तो त्याच्या बायकोला घेऊन आला, त्यावेळेस अशोक खरातनी नेहमीप्रमाणे म्हटला की तू बाहेर थांब ऑफिसच्या कॅबिनच्या, मला आशीर्वाद द्यायचा. आणि त्याच्या बायकोला आत घेतलं व आत गेल्यानंतर पूजा करतो ह्या बहाण्याने जे अश्लील कृत्य जो करायचा तेच त्यांनी केलं. आणि ही गोष्ट ज्यावेळेस त्याच्या बायकोनी त्या मुलाला सांगितली, त्यावेळेस पहिल्या तर त्याला धक्का बसला, परंतु नंतर त्यांनी याचा सोक्ष लावण्यासाठी त्या ऑफिसमध्ये स्पाय कॅमेरे बसवले आणि कालांतराने हे सगळे व्हिडिओ, हे सगळं जे कृत्य आहे ते रेकॉर्ड होत गेलं या स्पाय कॅमेऱ्यामध्ये. आणि आज हेच स्पाय कॅमेरे सगळ्यात मोठे पुरावे झाले आहेत भोंदू बाबाच्या दुष्कृत्यांचे, आणि हेच स्पाय कॅमेरे त्याला फाशीपर्यंत पोहोचवणार हे मात्र नक्कीच आहे.